नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण बघतात रोकठोक. मित्रो, समाजातल्या ज्या सेलिब्रिटी असतात, ह्या सेलिब्रिटी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी माणसं यांच्याकडून समाजातला सगळा वर्ग, प्रामुख्याने खालचा वर्ग जो त्यांना मानत असतो, प्रेरणा त्यांच्याकडून घेतात. म्हणून समाजातल्या सेलिब्रिटींनी, सुधारकांनी, मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींनी, श्रीमंत वर्गातल्या माणसांनी सातत्याने याची काळजी घेतली पाहिजे. पण दुर्दैवाने ती काळजी घेताना कोणी दिसत नाही. प्रख्यात सिने अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांनी अलीकडे एक अनुभव सांगितला स्वामी समर्थांच्या संदर्भातला, की स्वामी समर्थ अशोक सराफांच्यामुळे, म्हणजे माझ्या पतीमुळे मी स्वामी समर्थांची भक्त झाले. आणि स्वामी समर्थ एवढं काही करतात की मी प्रत्यक्षात जर एखाद्या पहाडावरून, उंचीवरून उडी मारली तरी मला खाली झेलायला स्वामी समर्थ हजर असतील, अशा पद्धतीचा आत्मविश्वास निवेदिता जोशी सराफ यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्यामुळे स्वामींशी माझी ओळख झाली आणि त्यांचं चरित्र मी वाचू लागले आणि मला खूपच, म्हणजे मी भारावून गेले त्यांचं चरित्र वाचून, की जसे संत गाडगे महाराज आहेत तसेच मला असं वाटतं अक्कलकोटचे स्वामी महाराज आहेत, की त्यांनी कधी चमत्कारांवरती विश्वास नाही ठेवला. त्यांनी कधी असं नाही म्हटलं की मला देव म्हणा, माझी पूजा करा, भणंग राहिले आयुष्यभर ते, पण त्यांनी फक्त दिलं आणि दिलंच. मलाही आयुष्यात असं वाटतं, मला स्वामींच्याकडून खूप मिळालं. सर्वात पहिलं म्हणजे खूप मोठा आधार मिळाला. आज मला वाटलं तर मी नुसतं स्वामींचं नाव घेऊन बरू उडीसुद्धा मारू शकते, कारण मला माहिती आहे खालती धरायला स्वामींचे हात नक्कीच असतील. इतका विश्वास माझा स्वामींच्या भक्तीवर आहे. आणि त्यांनी बोलता बोलता स्वामी समर्थांची संत गाडगेबाबांशी तुलना करून टाकली. खरं म्हणजे ही तुलनाच मुळात गैर आहे. गाडगेबाबा आणि स्वामी समर्थांसारखे किंवा इतर परमहंस, अवलिया, देहाची शुद्ध नसणारे, मेंटल रिटायर्ड जेवढे काही बुवा बाबा आहेत, त्यांची आणि संत कर्मयोगी संत गाडगेबाबांची अजिबात तुलना होऊ शकत नाही. ज्यांना संत गाडगेबाबा माहीत नाहीत अशा सगळ्या मूर्ख सेलिब्रिटी आणि इतर मोठी माणसं ही सातत्याने तुलना करत असतात. गाडगेबाबांची गजानन बाबांची तुलना होऊ शकत नाही. गाडगेबाबांची स्वामी समर्थांची तुलना होऊ शकत नाही. गाडगेबाबांची इतर कोणत्याही संताची तुलना यासाठी होऊ शकत नाही की अक्षरशत्रू असणाऱ्या संत गाडगेबाबांनी समाजाला जो प्रचंड प्रमाणावर बुद्धिवाद दिला, तो बुद्धिवाद आतापर्यंत देण्याचा कोणत्याही संतांनी प्रयत्न केला नाही. एवढं धगधगतं वैराग्य ज्या गाडगेबाबांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये पाळलं, त्या पातळीपर्यंतसुद्धा कोणताही व्यक्ती आतापर्यंत जाऊ शकला नाही. त्यामुळे संत गाडगेबाबा आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची अजिबात तुलना करण्याच्या भानगडीत निवेदिता सराफ किंवा अमृता खानविलकर किंवा कोणत्याही नटनट्यांनी न पडलेलं कधीही बरं. आता एखाद्या नटींनी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सेलिब्रिटींनी कुणाचं भक्त व्हावं, कुणाचं पारायण करावं, कुणाच्या प्रेमात पडावं, हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. भारतीय घटनेनं याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे. परंतु मी आधीच सांगितलं की गाजलेल्या व्यक्ती ज्या असतात, सेलिब्रिटी ज्या असतात, त्यांच्या जीवनापासून, त्यांच्या प्रत्येक गोष्टीपासून प्रेरणा घेणाऱ्या लोकांची संख्या लाखात असू शकते. त्याच्यामुळे अशा सगळ्या लोकांनी बोलण्यापासून थोडीशी काळजी घेतली पाहिजे. अमृता खानविलकरसुद्धा यांनीसुद्धा हा असाच अनुभव सांगितला की स्वामी समर्थ माझा कसा हात धरून चालतात. आता ह्या ज्या व्यक्ती अशा पद्धतीचा अनुभव एखाद्या बुवाबाबांसंदर्भात सांगतात, गजानन महाराजबद्दल सांगतात, साईबाबांबद्दल सांगतात, स्वामी समर्थांबद्दल सांगतात, अशी माणसं स्वतःच्या कर्तृत्वाला विसरलेली असतात. हे जे काही यशस्वी होतात ते स्वतःच्या कर्तृत्वाच्या आधारावर, मनगटाच्या जोरावर यशस्वी होतात आणि एका विशिष्ट प्रचंड पैसा वेगवेगळ्या तडजोरी करून आला की यांची बुद्धी भ्रष्ट होते आणि मग हे कुठल्या तरी बुवा बाबाला, कुणातरी काल्पनिक अवलियाला शरण जातात. ज्यांचा जन्म कधी फिजिकल झालेला नाही, स्वामी समर्थ अयोनी जन्मले म्हणतात. आता हा फार मोठा विनोद आहे अध्यात्मातला की अयोनी जन्मलेले जेवढे असतात हे भंपक असतात, हे काल्पनिक गोष्टी ह्या असतात. त्याच्यामुळे अयोनी जन्मलेल्या स्वामी समर्थांच्या संदर्भातला हा असा अनुभव सांगत असतील तर मला वाटते अशा अभिनेत्रींनी खरंच एखाद्या पहाडावरच्या टेकडीवर जाऊन स्वामी समर्थांचं नामस्मरण करत करत उडी मारलेली कधीही चांगली.
सर्वसामान्य माणसाला आपल्या चाहत्यांना त्या श्रद्धेच्या एका उंच टोकावर नेऊन ॲट ए टाईम लाखो चाहत्यांचा असा कडेलोट करण्यापेक्षा निवेदिता जोशींनी, अशोक सराफांनी स्वामी समर्थांचं नामस्मरण नामजप करत त्या एखाद्या टेकडीवरून उडी मारली पाहिजे. त्यांचं काही होणार नाही, कारण त्यांचा विश्वास आहे की खाली त्यांना झेलायला स्वामी समर्थ असतील. कोणत्या लोकांपासून आदर्श घ्यावे? काही बोटावर मोजण्यासारख्या सेलिब्रिटी किंवा मोठमोठी माणसं आपल्याला विवेकी दिसतात, आपल्याला खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष दिसतात, खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे दिसतात. बाकी सगळे पोंगा पंडित या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेले. सिनेमा क्षेत्रातलं, सांस्कृतिक क्षेत्रातलं विचारूच नका. हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, ख्रिश्चन असू द्या, एवढे सगळे हे सेलिब्रिटी वैयक्तिक जीवनात पोंगा पंडित असतात. यांना स्वतःच्या जीवनातल्या समस्या स्वतःहून सोडता येत नाहीत. त्या समस्या सोडवण्यासाठी हे सगळे वेगवेगळ्या बुवा बाबांच्या चरणापाशी शरण जातात किंवा काल्पनिक बुवा बाबा, मांत्रिक, देव यांना शरण जातात. त्यांच्यामुळे चाहते जे यांचे असतात की ते फक्त कलाक्षेत्रापुरतं यांना माना, यांच्या व्यक्तिगत जीवनापासून अजिबात आदर्श घेऊ नका. यांच्या व्यक्तिगत जीवनाचे जर आदर्श आपण घ्यायला लागलो तर आपल्या जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. मी यांच्या व्यक्तिगत जीवनावर कधी टिप्पणी यासाठी करणार नाही की तो त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. पण जेव्हा आपले एखादे अवैज्ञानिक अनुभव आणि लोकांना अंधश्रद्धेच्या गर्तेत नेऊन सोडणारे अनुभव जेव्हा हे सार्वजनिकरित्या सांगतात, तेव्हा यांची ही जबाबदारी असते. शेवटी भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला सायंटिफिक टेम्पर निर्माण करण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि सेलिब्रिटी या देशातले उद्योगपती किंवा आणखी कुणी कलावंत त्याच्यापासून सुटलेले नाही आहेत. त्यांनासुद्धा या देशात सामान्य नागरिकांचाच दर्जा आहे. त्याच्यामुळे त्यांचीही ती ड्युटी आहे. वैज्ञानिक सायंटिफिक टेम्पर कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. सेलिब्रिटी त्या कर्तव्यापासून जर दूर जात असतील तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे त्यांना ती योग्य त्यांचं ते वाट दाखवणं. आणि या निमित्ताने मी आव्हानसुद्धा इतरांना करेल की अशा ज्या सेलिब्रिटी असतात ह्या व्यक्तिगत जीवनात अतिशय मूर्खसुद्धा सिद्ध होऊ शकतात आणि त्या असतातच. त्यांचं कलाक्षेत्रातलं योगदान वेगळं, अभिनय क्षमता त्यांची वेगळी आणि स्वतःच्या ज्ञानाच्या तर्काच्या कसोटीवर ते खरं खोटं उतरणं हा भाग वेगळा असतो. त्याच्यामुळे सिनेक्षेत्रातल्या अनेक मोठमोठ्या दिग्गजांना एखादे वैदू किंवा मांत्रिक सहज मूर्ख बनवतात, लाखो रुपये त्यांच्याकडून उकळतात. हेही अनुभव एका बाजूला आपल्यासोबत असतात. त्याच्यामुळे निवेदिताताई, तुम्ही चुकूनही स्वामी समर्थांची आणि कर्मयोगी गाडगेबाबांची तुलना करू नका. तुम्हाला खरोखर वर पहाडावर किंवा एखाद्या उंचीवरून उडी मारायची असेल तर नक्की उडी मारा. तुमचे स्वामी समर्थ तुम्हाला अलगद झेलायला तयार असतील. पण भक्तांना मात्र अंधश्रद्धेच्या खाईत उड्या मारायला बाध्य करू नका. मित्रो, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोकठोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.